आपण बघताय मुलुक महाराष्ट्र। नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 14 इथल्या MG कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये 10व्या मजल्यावर आग लागली। 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले। या घटनेमध्ये 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। अत्यंत धक्कादायक घटना, दिवाळीच्याच कालावधीमध्ये ही गंभीर घटना घडली आहे। वाशी सेक्टर 14 इथल्या MG कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बिंग विंगमध्ये 10व्या मजल्यावर आग लागली आणि या आगीत होरपळून 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत दुर्दैवी घटना। सध्या आपण आहोत वाशीतील MG कॉम्प्लेक्समधील रहेजा कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये। या इमारतीच्या 12व्या मजल्यावर आपण आहोत। सध्या आपण पाहू शकतो एकूणच परिस्थिती या 12व्या मजल्यावर याच रूममध्ये सुंदर बालकृष्णन 42 वर्ष, पूजा राजन 40 आणि त्यांची लहानगी वेदिका 6 वर्षाची, या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याचं समजतंय। एकूणच पाहता आसपासच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आगीचा भडका एवढा होता, त्यापेक्षाही जास्त प्रमाणात धूर होता। त्यामुळे घाबरून हे कुटुंब, हे तिघही जण बेडरूममध्ये तसेच लागून असलेल्या वॉशरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं, जेणेकरून वाचता येईल असं त्यांचा समज होता। शेजारच्या इतर 2 उजव्या आणि डाव्याकडील रूममधील त्यांचे शेजारी होते, ते या ठिकाणून बाहेर निघाले, कारण हे बी आणि ए विंग असे 2 विंग आहेत। तर हे बी विंगमधून टेरेसवर ते गेले आणि तिथून मग ते अग्निशमन दलाने त्यांना बाहेर काढलं। मात्र हे कुटुंब जे आहे, हे कुटुंब आतच राहिल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला। तसेच 10व्या मजल्यावर देखील 80 वर्षाच्या आजीबाई आहेत, त्यांचा देखील आजारी असल्याकारणामुळे त्या व्हीलचेअरवर होत्या, बेडवरच होत्या आणि त्यांना देखील बाहेर काढता आलं नाही। त्यांचं वजन जास्त असल्याकारणामुळे त्या देखील या गुदमरून मृत्यू झाल्याचं समजतंय। एकूण पाहता अग्निशमन दल म्हणा किंवा पोलीस यंत्रणा याचं नेमकं कारण काय आहे, आगीचं नेमकं कारण काय आहे ते शोध घेत आहेत। मात्र असं समजतंय की शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचं म्हटलं जात आहे। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। नवी मुंबईमधील MGM कॉम्प्लेक्समध्ये आग लागली। दुर्दैवी घटना, 4 लोक होरपळून यात मृत्युमुखी पडलेले आहेत। आपल्यासोबत माजी खासदार, इथले माजी नगरसेवक, माजी महापौर आपल्यासोबत, जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे ते। तर काय म्हणाल, काय परिस्थिती आहे, काय कशामुळे झालंय? वाशी सेक्टर 14 येथील महात्मा गांधी कॉम्प्लेक्स हे खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे। त्याच्यातलं रहेजा ही रहिवासी संकुल आहे। एक उच्च आणि उच्चभ्रू अशी ही लोकवस्ती आहे। खास करून जैन, गुजराती, मारवाडी समाजातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथे राहतात आणि सर्व व्यापारी वर्ग आहे। ज्यांच्या घरात आग लागली ते स्वतः प्लायवूडचे मोठे व्यापारी आहेत आणि दुर्दैवी असं म्हणतात की ते शॉर्ट सर्किटने आग लागली आणि दुर्दैवानं त्यांना स्वतःच्या आईला सुद्धा या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं वजन इतकं होतं आणि त्या स्वतः या आजारी होत्या, त्यांना मात्र वाचवता आलं नाही। परंतु याच्या वरच्या मजल्यावरची जी लोक होती, 11व्या मजल्यावरची, त्यांनी आपली चातुर्य वापरला आणि पटकन ते बाहेर पडले। परंतु त्याच्यावरती 12व्या मजल्यावरच्या लोकांनी मात्र चूक केली। ते लोक त्यांना सांगतायत बाहेर पडा, बाहेर पडा, परंतु मृत्यूने त्यांना लगेच घेरलं आणि आग लागली म्हणजे ते होरपळून नाही तर गुदमरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्यामध्ये एक मुलगी आहे, एक भगिनी आहेत आणि खूप दिवाळीमध्ये म्हणजे आनंदाचा क्षण असतो, अशामध्ये अशी दुःखद घटना घडणं म्हणजे आपल्याला सर्वांच्या मनाला यातना देण्यासारखं आहे। आमचे प्रकाशभाऊ मोरे स्थानिक नगरसेवक आणि इथले सर्व स्थानिक लोकांनी सहकार्य केलं। त्यांना पूर्ण हे कॉम्प्लेक्स जे आहे, हा संकुल आहे, ते लगेच खाली केलं आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले। 12 ते 3 अशा प्रकारे 3 तास इथे आगीचं तांडव होतं। परंतु आज या ठिकाणी आपण बघत असाल की फार छिन्न विछिन्न करण्यासारखा असा एक प्रसंग आपल्या सर्वांच्या समोर आहे। अशी घटना न घडण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। लाइटिंग लावताना आपण उद्या जर लाइटिंगचं जर काही झालं, असं शॉर्ट सर्किट झालं, तर त्वरित त्याच्यावरती उपाययोजना आपल्याकडे असली पाहिजे। अख्ख्या नवी मुंबईमध्ये शोककळा पसरली आहे। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोक।